तर जी पाण्याची समस्या आहे त्याच्याबद्दल जर आपण बघायला गेलं तर शहरामध्ये जे विरोधी पक्ष नेते आहेत ते सतत विरोध प्रदर्शन करताना दिसतात. त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण कॉमन बघितली तर जे टँकरवाले आहेत त्या टँकरवाल्यांनी त्यांचे जे पाण्याचे रेट्स आहेत ते हाय केलेले आहेत, स्वतःची मनमर्जी करतात. त्याच्यानंतर टँकरपर्यंत पाणी पोहोचतंय, हे शहरातली जी सामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? या सगळ्यामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? बघा, पहिले असं आहेत की जे टँकर आहेत ते टँकर महानगरपालिका त्यांना पाणी देत नाही. ते बोरिंगमधनं किंवा इतर कुठल्याही त्यांच्या सूत्रप्रमाणे ते पाणी आणतात आणि ते पाणी पुरवतात. आणि ज्या ठिकाणी महापालिका पाणी देऊ शकत नाही त्या ठिकाणी ते पुरवतात. तर दोघांना जोडणं हे चुकीचं आहे. मी काय टँकरला सपोर्ट करत नाही, कारण टँकरचं सर्वात मोठी लॉबी कोणाची आहे तर राजू भोईरची आहे. ज्या टँकरचं नाव आहे तेच पाणी विकतात शिवसेनावाले. तो विषय पण मी काय त्यांच्यावर कटाक्ष करणार नाही. पाणीची कमतरता आहे आणि आम्ही लगातार मी 2 दिवसापूर्वी पण MMRDAमध्ये बैठक घेतली आणि टेंटेटिव्हली आमचे पूर्ण ताकदीने लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा. पाणीची जे कपात केले ते रद्द करण्यासाठी मागच्या वेळी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, पण योगायोगाने MIDCचे जे CEO होते त्यांची परवा बदली झाली. आता नवीन CEO येतील, त्यांच्याकडे चर्चा करणार. या अधिवेशनामध्ये नक्कीच पाण्याचा मुद्दा मांडेल आणि या शहराचा प्रश्न सोडवेल. सर, काल मुख्यमंत्री मीरा भाईंदरमध्ये आले होते. त्या भेटीमध्ये शहर विकासाच्या योजनांबद्दल काही गोष्ट झाली का? ज्या तुम्ही शहराचा विकास बोलतो, या आमची काल त्या कोस्टल रोडबद्दल चर्चा झाली. येणाऱ्या काळात तो वसईला रोड जाईल त्याबद्दल चर्चा झाली. मीरा भाईंदरचा सर्व्हेलन्स कॅमेरा संदर्भातली चर्चा झाली. ट्रॅफिक संदर्भात आमची चर्चा झाली. अनेक विषय, महापालिकेचा उत्तन गोऱ्याच्या रस्त्याबाबत झाली, महापालिका निधीबाबत झाली. अनेक विषयावर चर्चा झाली आणि सकारात्मक त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि ज्या ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री मीरा भाईंदर येतात ते काही ना काही देऊन जातात आणि आत्ताही आपल्याला देऊनच गेले.